मित्रांनो नमस्कार. 5 दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे लाल किल्ल्यावरून बोलले त्यात त्यांनी आवर्जून जो मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे तो म्हणजे राजकारणातली घराणेशाही. आपल्या देशातल्या घराणेशाहीमुळे मोदीजी इतके व्यथित आहेत की मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्यांना या विषयाला प्राधान्य द्यावंसं वाटलं आणि याही वर्षी त्यांनी या विषयाला हात घातला. मी तुम्हाला आधी मागच्या वर्षीचं मोदीजींचं ते भाषण ते विधान दाखवतो, ऐका. दूसरी एक चर्चा मैं करना चाहता हूं, भाई भतीजावाद. और जब मैं भाई भतीजावाद परिवारवाद की बात करता हूं तो लोगों को लगता है मैं सिर्फ राजनीतिक क्षेत्र की बात करता हूं. जी नहीं, दुर्भाग्य से राजनीतिक क्षेत्र की उस बुराई ने हिंदुस्तान की हर संस्थाओं में परिवारवाद को पोषित कर दिया है. परिवारवाद हमारी अनेक संस्थाओं को अपने में लपेटे हुए है और उसके कारण मेरे देश की टैलेंट को नुकसान होता है, मेरे देश के सामर्थ्य को नुकसान होता है. जिनके पास अवसर की संभावनाएं हैं वो परिवारवाद भाई भतीजे के बाद बाहर रह जाता है. भ्रष्टाचार का भी कारण ये भी एक बन जाता है ताकि उसका कोई भाई भतीजे के कार्य आसरा नहीं है तो लगता है चलो भाई कहीं से खरीद करके के जगह बना लूं. इस परिवारवाद से भाई भतीजावाद से हमें हर संस्थाओं में एक नफरत पैदा करनी पड़ी होगी, जागरूकता पैदा करनी होगी, तब हम हमारी संस्थाओं को बचा पाएंगे. संस्थाओं के उज्जवल भविष्य के लिए बहुत आवश्यक है. ऐकलं. आता या वर्षीचं विधान आहे और उनका तो मंत्र क्या है, पार्टी ऑफ द फैमिली, बाय द फैमिली एंड फॉर द फैमिली. इनका तो जीवन मंत्र यही है कि उनकी पॉलिटिकल पार्टी, उनका राजनीतिक दल परिवार का, परिवार के द्वारा और परिवार के लिए. परिवारवाद और भाई भतीजावाद प्रतिभाओं के दुश्मन हो, योग्यता को नकारते हैं, सामर्थ्य को स्वीकार नहीं करते हैं और इसलिए परिवारवाद इस देश के लोकतंत्र की मजबूती के लिए उसकी मुक्ति जरूरी है. आपण जेव्हा एका मोठ्या लोकशाही राष्ट्रात राहतो तेव्हा ती लोकशाही फक्त सामान्य जनतेसाठीच आहे असं मानून इथले राज्यकर्ते मन मानेल तसं वागतात. त्याला लोकशाही म्हणतात का? हीच का ती डेमोक्रेसी असा प्रश्न पडतो. या राजकारण्यांच्या स्वतःच्या पक्षात हे लोकशाही तत्वांनी वागतात का? एका कुटुंबाच्या आधिपत्याखालील एक राजकीय पक्ष आपली वाटचाल करणार. आधी आजोबा, मग मुलगा, मग नातू. हीच परिवारवादी उतरण जर राजकीय पक्षांमध्ये वर्षानुवर्ष चालत येणार असेल तर मग त्या पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंजाच उचलायचं? तुम्ही पंतप्रधानांचं भाषण जर नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते म्हणाले होते की आज परिवारवाद और तुष्टीकरण ने हमारे देश को बर्बाद कर दिया है. किसी राजनीतिक दल का जो प्रभारी होता है वो केवल एक ही परिवार से कैसे हो सकता है. उनके लिए उनका जीवन मंत्र है टू द फैमिली, बाय द फैमिली एंड फॉर द फैमिली. मेरा दृढ़ विश्वास है कि 2047 में जब देश आज़ादी के 100 वर्ष मनाएगा तो देश एक विकसित भारत होगा. मैं ये बात अपने देश की क्षमता और उपलब्ध संसाधनों के आधार पर कहता हूँ, लेकिन समय की मांग 3 बुराइयों से लड़ने की है: भ्रष्टाचार, वंशवाद और तुष्टीकरण. या त्यांच्या विधानातील पहिलं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रमुख एखादं कुटुंबच कसं असू शकतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अर्थात त्यांना या विधानातून केवळ गांधी घराण्यावर टीका करायची असं काही नाही, तर देशात अशी अनेक कुटुंब आहेत जी एखाद्या राजकीय पक्षाला स्वतःची मालमत्ता समजतात. आता हेच बघा, इंडिया नावाच्या नव्यानं जन्मलेल्या ज्या आघाडीत कोण कोण आहेत? स्टॅलिन, करुणानिधी यांचा मुलगा, अखिलेश यादव, मुलायम सिंग यांचा मुलगा, मुलायम सिंग यादवांचा, लालू यादव आणि त्यांची 2 मुलं जी बिहारमध्ये मंत्री आहेत, फारुख अब्दुल्ला, शेख अब्दुल्ला यांचा मुलगा, फारुख अब्दुल्ला यांचा मुलगा उमर अब्दुल्लाही या इंडियामध्ये, मेहबूबा मुफ्ती सईद यांची मुलगी, राहुल गांधी यांनी त्यांचं गांधी खानदान. महाराष्ट्रातही फारशी वेगळी स्थिती नाही.
काँग्रेसच्या नेत्यांचे वारसदार पुढे राज्यात महत्त्वाच्या पदांवर, अगदी मुख्यमंत्री पदांवर देखील बसलेले आहेत. शंकरराव चव्हाण ते अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे ते प्रणिती शिंदे, विलासराव देशमुख ते अमितराव देशमुख. खूप नाव आहेत. माझ्या तोंडावर जे आले ते मी सांगेन तुम्हाला. आता शिवसेनेसारखा ग्रासरूटमधला जो सामान्य चाकरमान्यांचा पक्ष, तोही पक्ष पुढे याला अपवाद ठरला नाही. त्याला काय म्हणायचं आपण? आज जे उद्धवजी देशातल्या लोकशाहीबद्दल बोलतायत, गळा काढून बोलतायत, त्यांनी आपल्याच पक्षात या सो कॉल्ड लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. ते त्यांना दिसत नाही. शिवसेना हा पक्ष हा माझ्या बापाचा, मग माझा आणि नंतर माझ्यानंतर पुढे मागे तो आदित्यचा, हेच धोरण ते राबवताना दिसत आहे. कसली आले डोंबलाची लोकशाही? मग शिवसेनेत दुसऱ्या फळीत मात्र असंख्य नेते हे कुठल्याच परिवारवादातून, घराणेशाहीतून पुढे आलेले नव्हते. त्यांचं काय झालं? मान्य बाळासाहेबांच्या नंतर ठाकरे कुलोत्पन्न हा एकच निकष न लावता जर शिवसेना पक्षप्रमुख हे पद भरायचं ठरलं असतं तर त्यावर अनेकांचा क्लेम असता. तसं झालं नाही. कुठल्याही पात्रतेचा निकष न लावता निव्वळ ठाकरे आडनाव आणि मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे एकाच क्वालिफिकेशनवर उद्धवजी पक्षप्रमुख बनले. खरं तर ठाकरे हे आडनाव आणि पात्रता या दोन्ही गोष्टी राज ठाकरे या त्यांच्या चुलत भावाकडे इनबिल्ट असताना त्यांचा क्लेम मात्र डावलला गेला आहे. पण याच राज ठाकरेंनी बाळासाहेब हयात असताना आपला वेगळा पक्ष काढून आपल्या एकट्याच्या जीवावर, वक्तृत्वावर चांगली कामगिरी करून दाखवली, जे उद्धवजींना कदाचित जमलं नसतं जर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला असता. जर त्यांच्यासोबत शिवसेना प्रमुखांचा करिश्मा, ठाकरे नावाचं कवच आणि आयती उभी केलेली शिवसेना नसती तर नसतं जमलं त्यांना. या सगळ्या नावांकडे पाहताना जेव्हा आपण सेनेतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की मागच्या 57 वर्षात शिवसेनेमध्ये फुटकळ बंड झाली, पण कोणी पक्षांतर्गत सुरू असलेल्या लोकशाहीच्या गळचेपीबद्दल कधी बोललं नव्हतं. सेनेतल्या या अघोषित घराणेशाहीबद्दल तसं कुणाला फारसं सोयरसूतक नव्हतंच, कारण माननीय बाळासाहेबांचा वारसा, त्यांच्यावरचं शिवसैनिकांचं प्रेम आणि श्रद्धा यामुळे सेनेतल्या उदयोन्मुख नेतृत्वाचं होत असलेलं खच्चीकरण हे दाबलं जात होतं. हे सगळं दिसत असूनही मराठी माणूस शांत होता, कारण शिवसेना ही मराठी माणसाच्या हिताचं संरक्षण करणारी, हिंदुत्वासाठी लढणारी संघटना होती. पण जेव्हा या दोन महत्त्वाच्या भूमिका खोंटीला टांगून उद्धवजी काँग्रेसी विचारांच्या वळचणीला गेले तेव्हा सेनेतलं हे अभूतपूर्व बंड घडलं. सध्याची स्थिती आणि माननीय पंतप्रधानांचा घराणेशाही विरोधातला आग्रह पाहता हेच लक्षात येतं की एकनाथ शिंदे हे एकमेव असे मुख्यमंत्री आहेत ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ना कुठल्या घराण्याचा इतिहास. केवळ बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांची स्वतःच्या जीवावर उदार होण्यापर्यंतची तयारी पाहूनच पंतप्रधान मोदी यांचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळालेला आहे आणि हीच त्यांची मिळकत आहे. लाल किल्ल्यावरून 2047 साली हिंदुस्थान कुठे असेल याचं भाकीत करताना ज्याप्रमाणे मोदींना भ्रष्टाचार संपवायचा आहे, जातीय आणि धर्मीय तुष्टीकरण थांबवायचं आहे, समानता आणायचे, वंशवाद अर्थात घराणेशाहीसुद्धा संपवत एकनाथ शिंदेंसारखे समाजासाठी समर्पित लोकसेवक घडवायचे. पंतप्रधानांचं विधान म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकनेतृत्वाला दिलेला भक्कम पाठिंबा आहे, एक प्रकारची पोचपावती, असाच त्याचा अर्थ होतो. मोदींच्या या व्यापक भूमिकेला देशभर राबवण्यासाठी अनेक शिलेदार आवश्यक आहेत आणि महाराष्ट्रातला मोदींचा खंदा शिलेदार म्हणजे एकनाथ शिंदे. आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल देशाचे पंतप्रधान आश्वासक भावना मनात बाळगून आहेत, ही खरं तर एक महाराष्ट्रीय म्हणून आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिंदेंचं हे स्थान महाराष्ट्रातल्या चाय बिस्कुटांच्या आकलना पलीकडचं असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बदलाची स्वप्न पडत असतात वारंवार. पडू द्यात, कारण जोवर एकनाथराव मोदीजींच्या मनात आहेत तोवर शिंदेंच्या खुर्चीला धोका नाही, हे तर नक्की. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.